ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी। बरनउ रघुवर विमल जसु जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरऊ पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आत्तापर्यंत आपण ज्ञान म्हणजे काय हे बघितलं. आता ज्ञानाची साधनं काय आहेत हे श्रीराम प्रभू सांगतात लक्ष्मणजींना. सगळ्यात उच्च ज्ञान कोणतं आहे या विश्वामध्ये? सगळ्यात सर्वोत्कृष्ट ज्ञान कोणतं आहे? ते ब्रह्मज्ञान आहे. काही गोष्टींची ज्ञान आपण पुस्तकातून घेतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पुस्तकच असतं खरं सांगायचं झालं तर. कोणची काही मशिनरी आणली त्याचं एक बुकलेट मिळतं, त्याच्यामध्ये सगळी माहिती असते, कसं करायचं काय करायचं, म्हणजे ज्ञान घेतो आपण. ते ज्ञान आपण कुठून घेतो? मग पुस्तकातून घेतो. पण आता हे जे ज्ञान आहे अंतिम ज्ञान आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं अजून उच्च ज्ञानच नाही. आत्मप्राप्तीचं ज्ञान आहे, ज्याच्यामुळे कायम आनंद स्वरूपच प्राप्त होणार आहे आपल्याला. असं ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा लागेल. पुस्तकातून वाचून ते जमणार नाही आपल्याला. पुस्तकातून वाचून ते ज्ञान मिळणार नाही. बाकीची सगळी ज्ञानं पुस्तकातून वाचायची आणि ॲप्लाय करायची. परंतु हे जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. ते आपण अनुभवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला बदलायला लागेल. आता प्रत्येक गोष्टीसाठी हे असतं, पात्रता विचारतात. काय पात्रता आहे? हो की नाही? डिग्रीसाठी पात्रता 12वी. हे जसं आहे तसं ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान घेण्यासाठी कसली पात्रता असावी लागते? तर पूर्ण वैराग्य असायला पाहिजे. वैराग्य नसेल तर ज्ञान मिळणं शक्य नाही. सारखं ते मन बारीक सारीक गोष्टींसाठी जर इकडे तिकडे धावत असेल तर ज्ञान कसं काय प्राप्त होणार? इतकं सूक्ष्म ज्ञान आहे, एकतर अतिसूक्ष्म ज्ञान आहे. ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की वैराग्य प्राप्त केलं पाहिजे. कारण काय होतं, वैराग्य का प्राप्त करायचं आहे, नेमकं शास्त्रीय दृष्ट्या काय होतं त्याच्यात?
वैराग्य जर आपल्याला मिळालं, वैराग्य याचा अर्थ मनामध्ये कोणत्याही विचाराची पाळंमुळं राहता कामा नाहीत. निदान तेवढा वेळ, जेवढा वेळ आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करायचं आहे, काही काळ, ठराविक काळ, त्यावेळी तरी काय केलं पाहिजे? विराग केला पाहिजे. म्हणजे सर्व विषयांपासून आपण दूर झालो पाहिजे. म्हणजे आपल्याला हे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होईल. सर्व विषयांपासून दूर झालं की काय होतं? एकाग्रता येते. अगदी आपण खरं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीत सुद्धा पाहत आलेलो आहे. काय होतं? अगदी नाजूक काहीतरी गोष्टी करायला घेतल्या आपण. गॅसवरती नाजूक गोष्ट आहे, समजा नारळाची वडी, आणि ते करताना काय झालं? तेवढ्यात कोणीतरी आलं, लक्ष इकडे तिकडे गेलं, विक्षेप आले मनामध्ये. आणि लक्ष इकडे तिकडे गेल्याबरोबर त्याचा रंग बदलला. लहान मुलं ज्यावेळी अभ्यास करत असतात, किंवा 10वीच्या मुलांचं तर वय असं असतं की अगदी म्हणजे गांभीर्य तर असतं, पण खेळातही लक्ष असतं, इतकं वय असतं त्यांचं. मग अभ्यास करताना लक्ष ग्राउंडवर, किंवा कोण मित्र येतोय इकडे. ह्याचा अर्थ काय असतो? मग आई वडील रागवतात की तू अभ्यासात लक्ष दे. म्हणजे काय? नेमकं काय? तर ज्यावेळी आपली परीक्षा येते त्यावेळी मुलांनी काय केलं पाहिजे? मग सगळ्या विषयांपासून दूर आणि त्या अभ्यासात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे काय होतं? म्हणजे होतं एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. अगदी साधा म्हणजे हा नियम आहे, परंतु परमश्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा साधा वाटणारा नियम अत्यंत कटाक्षाने आपण पाळला पाहिजे. म्हणजे मनात अगदी यात्किंचित दुसऱ्या विषयाची साथ येता कामा नये, तरच पूर्णपणे आपलं एकाग्रता होईल आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी हळूहळू मदत होईल. ते इतकं सूक्ष्म आहे, ते ज्ञान इतकं सूक्ष्म आहे. अनुभवाच्या पातळीवर येण्यासाठी कोणताही अनुभव हा आपण इंद्रियांच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, देहाच्या पातळीवर घेतो. आत्मस्वरूपाचा अनुभव हा देहाच्या, मनाच्या साह्याने, बुद्धीच्या साह्याने असला तरी तो त्या कशावरही येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त तो अनुभव येतो. त्यावेळी ह्या सगळ्याचं आपल्याला देहभान राहिलेलं नसतं आणि म्हणून तो अनुभव अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत श्रेष्ठ आहे. कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला जर शोध लावायचा असेल तर त्या गोष्टीशिवाय इतर तसूभर दुसरा विचार येता कामा नाही आपल्या मनामध्ये. आणि याच तत्वाने आपल्याला ब्रह्मतत्व प्राप्त करता येतं. पूर्ण एकाग्रता हवी आहे त्याला. पूर्ण 100% वैराग्य हवं आहे. काय आहे? विश्वाचे विषय सुद्धा आपल्या मनामध्ये आहेत आणि त्याच वेळी आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान सुद्धा झालं पाहिजे. अशा दोन गोष्टी कधीच एका मनात बसणार नाहीत. त्याचं कारण आहे. आता परत तुम्ही म्हणाल की तुम्हीच तर सांगितलं असं की संसार करता करताच परमार्थ. हो, ती आपली सोय आहे. संसार करता करता परमार्थ ती आपली सोय आहे. पण इथे विषय नेमका काय चाललाय? परब्रह्म स्वरूप प्राप्त कसं करायचं. आता साधा जप करताना सुद्धा काय सांगितलं? साधा जप करताना सुद्धा दिवसभर आपली सोय म्हणून काम करता करता जप,
पण कधीतरी तर 24 तासातून एकदा कधीतरी 108ची माळ जपण्यासाठी ईश्वर डोळ्यासमोर, ईश्वर हृदयस्थ करण्यासाठी त्या माळेला घेऊन आपण बसायचंय. हे जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपली सोय म्हणून आणि आपल्या मनामध्ये ते विचार स्थिर व्हावेत म्हणून संपूर्ण संसार करता करता दिवसभर रात्रंदिवस तो विचार चालू राहावा मनामध्ये, म्हणून बॅकग्राऊंडला आपल्या हे पाहिजे, आत्मचिंतन पाहिजे. ते बरोबर आहे. पण आता म्हणजे वेळ कसली आहे, 24 तासातून एकदा तरी आत्मचिंतनासाठी असं बसायचं आहे की संसाराचा एकही सूतभर विचार सुद्धा नाही. तर आपल्याला हळूहळू वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षांनी ती एकाग्रता प्राप्त होऊ शकेल. एकाग्रता म्हणजे किती सूक्ष्म आहे, आणि इतकं सूक्ष्म जर आपल्याला अनुभवायचं असेल तर किती एकाग्रता पाहिजे. दुसरे विचार येऊन चालतील का? शक्य नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे. इतकं या वैराग्याचं महत्त्व आहे. नुसतं अरण्यात गेलं, वृक्षाखाली बसलं, झाडावरचे किडे मुंग्या पडायला लागले. सोपं आहे का? एवढं सोपं आहे? वनामध्ये जाणं एवढं सोपं आहे का? वनात कोण जाऊ शकतं माहिती आहे? साधनेला बसल्यावर त्या ऋषींच्या पूर्ण अंगावर वारूळ तयार झाले मुंग्यांचं. अरे लाल मुंग्यांचं वारूळ. चावतायत त्या. काही नाही, देहाचं भानच नाहीये. मुळी देहाचं भान नाहीये. संपूर्ण अंगावर मुंग्यांचं वारूळ. आहे का आपली तेवढी स्थिती? नुसतंच अरण्यात जाऊन झाडाखाली बसलं, झाडाला टेकून 2 मिनटं 5 मिनटं वाऱ्याची झुळूक आली तर बरं वाटेल. उकडायला लागलं, हवाच नाही आहे. काय आज हवाच नाही. घरात बसून सुद्धा म्हणतो आपण, पंख्याची सुद्धा हवा लागत नाही की झालो बेचैन. तिथे शक्य आहे का? कुठे मुंग्या आहेत, कुठे आळ्या आहेत, कुठे किडे आहेत, कुठे सुरवंट आहेत, कुठे झाडावरून काहीतरी पडतंय अंगावर, चावतंय. 10-20 मिनटं सुद्धा आपण बसू शकणार नाही, कारण आम्ही विरागी नाही आहोत. इतर विषयांपासून आम्ही दूर होऊन इतका एकाग्रता करू शकत नाही. म्हणून घरामध्येच करावं. आम्ही घरामध्ये तरी आम्हाला बसता येतंय का बघू. कहियतात सो परम विरागी, तुन समसिद्धी 3 गुण त्यागी. काय म्हणतात? परम विरक्त असा तोच आहे ज्यानी सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत, आणि सगळ्या सिद्धी प्राप्त करून सुद्धा 3 गुण, आणि त्या सगळ्या सिद्धी या तृणास समान वाटतायत त्याला, गवताच्या काडी समान वाटतायत. सगळ्या ज्या 8 सिद्धी आहेत, अणिमा, गरिमा, या 8 सिद्धी अतिशय श्रेष्ठ मानतात लोक, आणि त्याच्या बळावर खूप अहंकार निर्माण होतो. या 8 सिद्धी ज्या पायाशी सेवा करतात ते लोक सुद्धा लौकिक भौतिक लाभ घेत नाहीत. त्या सिद्धींच्या द्वारे सहज त्या सगळ्या सिद्धींचा त्याग करतात, आणि एकाग्रता कुठे करतात? तर ईश्वराशी, आत्मतत्वाशी त्यांची एकाग्रता होते. इतकी आम्हाला याची ओढ आहे का? हे उदाहरण अतिशय छान आहे, कारण
आज आम्हाला सगळं सोडता येत आहे. हां, आम्ही एका कॉन्सन्ट्रेशन करून बसलो आहे. आम्ही. तुम्ही सांगता आम्ही बसलो. काही वेळ काढून बसलोय. वैराग्य आलाय आम्हाला. आम्ही त्या वेळात अजिबात संसाराची एकही गोष्ट आठवत नाही. मान्य आहे. असं करता करता आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. पहिल्यांदा आपण काही बोललो की ते खरं होतं. मग या गोष्टींमुळे आपल्याला अहंकार यायला लागतो आणि अहंकार आल्यानंतर आपण साधना करणं किंवा आत्मस्वरूप प्राप्त करणं हे विसरून जातो. मग अशा वेळी सिद्ध लोकांचं त्यांनी उदाहरण दिलंय. खरा ज्ञानी कोण? की ज्याला या आत्मस्वरूपाची एवढी ओढ आहे की सिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा त्या सिद्धी त्याच्या पायाशी सेवा करायला तयार असतात, तरी सुद्धा तो सिद्धींचा त्याग करतो आणि मला फक्त परब्रह्मस्वरूपच प्राप्त करायचंय असं तो म्हणतो. ती खरी ओढ. सत्व रज तमस हे सगळे त्रिगुणात्मक आणि 8 सिद्धी या जगामध्ये आहे. त्याच्या खालीच हे अंतर्गतच हे विश्व चालतं. त्यामुळे या भौतिक जगामध्ये सगळ्या उपलब्धी करून घ्यायच्या असतील तर काही काळ जर तुम्ही ध्यानस्थ बसलात तर सगळ्या सिद्धी आणि 3ही गुणांवर मात करता येते. बोला, हवंय का? मिळेल, पण खूप अहंकार निर्माण होईल आणि तो नक्कीच आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपापासून दूर नेईल. परोक्ष लोकान कर्मचित्तान ब्राह्मणो निर्वेद मायान्नास्त्य कृतः कृतेन. म्हणजे काय? ज्यांनी म्हणजे या विश्वातल्या सगळ्या वस्तू प्राप्त करून घेतलेल्या आहेत, सगळं त्यांना आहे, सगळं हातापायाशी लोळतायत सगळे वैभव त्यांच्या आणि ते म्हणतील तसं सगळं होत आहे, अशा लोकांची तुम्ही परीक्षा करून बघा. तेव्हा तुम्हाला समजेल की जी गोष्ट मी जन्मजात शोधतोय ती मात्र त्यांच्याजवळ नाहीये. काय नाहीये त्यांच्याजवळ? या जगातल्या जर सगळ्या वस्तू प्राप्त करून घेतल्या आणि सगळी सुख जर त्यांच्या पायाशी लोळत असतील तर त्यांना आत्मप्राप्तीचा सुगंध हवा असेल की नको असेल माहिती नाही. कधीच ते जवळ येणार नाहीत. काय गरज आहे असं म्हणतील. म्हणजे सगळ्या सिद्धी प्राप्त न होणं किंवा वैभव पायाशी न लोळणं ही केवढी भगवंताची कृपा आहे हे आपल्याला नंतर कळेल. त्या अधूनमधून त्या चित शक्तीचं, त्या आत्मशक्तीचं, त्या आत्मस्वरूपाचं आपल्याला स्मरण व्हावं, ह्याच्यासाठीच सगळं वैभव आपल्या पायाशी लोळत नाही. उलटं सगळं जे दिसतं ते नाही आहे आणि जे नाही आहे ते मात्र आपल्याला दिसतं. त्याला म्हणतात माया. सगळं उलटं आहे. आपल्याला लोक खूप सुखात दिसतात, यांना काय कमी आहे, हे खूप आनंदात आहेत, सगळं त्यांच्या मनासारखं होतं. पण मग त्यांच्याजवळ आहे का ती गोष्ट? आत्मस्वरूप प्राप्त करण्याची इच्छासुद्धा नाही. कधी कोणत्या काळी कोणत्या जन्मात आत्मसुख प्राप्त होईल अशी आशासुद्धा नाही. मग तो जो परमानंद आहे, परम आनंद, कायमचा टिकणारा आनंद, हा राहील का त्यांच्या ठिकाणी? कितीही तुम्ही मोठं झालं तरी अशा काही अडचणी असतात की त्या लोकांना सांगू शकत नाही आणि लोकांना वाटतं की तुम्ही खूप सुखात आहात. म्हणजे ही आपल्यावरच झालेली केवढी मोठी कृपा आहे हे प्रत्येकाने समजावून घ्यावं.
आता म्हणाल तुम्ही की मला काही म्हणजे एखादी वस्तू पाहिजेच असं नाही. अहो पण नको आहे असं पण आहे ना. मला कारल्याची भाजी नको आहे असं पण आहे. मला दुःख नको आहे असं पण आहे ना. तुम्ही म्हणाल की मला एखादं सुख पाहिजेच आहे असं नाही, पण मला हे दुःख नको आहे असं तर आहेच ना. आणि श्रीराम प्रभूंचं काय म्हणणं आहे, महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा, की जिथे सुख आणि दुःख यांची कल्पना संपलेली आहे, म्हणजे जे आलंय ना ते परमेश्वराची कृपा आहे. त्याला योग्य वाटतंय ना. मला त्रास होत असेल, मला म्हणजे काय, देहाला ना. देह म्हणजे तर मी नाही. मग देहाला त्रास होत असेल, पण मी काय करायचंय, मी देहाची फक्त त्यावेळेस काळजी घ्यायची आहे. देहाला त्रास होतो, त्याला औषध पाणी दे, त्याला चेपून दे, त्याला आयडेक्स लावून दे, त्याला मलमपट्टी करून दे, विषय संपला. त्याला अंजारून गोंजारून ठेव, त्याला अन्नपाणी व्यवस्थित दे, विषय संपला. मनाला त्रास होतोय, मनाला काय कर, मनाला देवाचं भजन ऐकव, मनाला अगदी चांगले विचार ऐकव. मी एवढं करू शकणार आहे, बाकी मी काहीही करू शकणार नाही. या देहाचे, मला सांभाळायला दिलेल्या देहाचे आणि मनाचे जे भोग आहेत त्याच्याबद्दल मी काहीही करू शकणार नाही. त्याचं जितकी मी आसक्ती बाळगीन तितका त्यांनाच त्रास होईल माझा. कारण हे तर सगळेच जण म्हणतात की तुम्ही जो मनुष्य जातो ना त्याचं स्मरण करू नका, मग त्या गेलेल्या माणसांना त्रास होतो वगैरे, हे तर म्हणतातच की नाही सगळेजण. मग आता हे तर समजतंय का नाही की देहाची आसक्ती मी बाळगायची, मनाची आसक्ती मी बाळगायची, त्यावेळी त्या देहाला माझ्या त्रास होतो की नाही. मी आसक्ती ठेवल्यामुळे ओढला जातो तो आणखीन. म्हणून ती आसक्ती न ठेवता त्या देहाची काळजी घ्यायची आहे, त्या मनाची काळजी घ्यायची आहे. मनाची पूर्णपणे आसक्ती आहे मला, इतकी आसक्ती की मीच मन होऊन बसलोय. मग मनाला त्रास होत नाही का आता? मनालाही त्रास होतो. माझ्या इतकी पॉवर ते देहातही नाही, माझ्या इतकी पॉवर मनातही नाही. मग मी त्याची आसक्ती ठेवून तो देह माझ्याकडे ओढला जातो, त्या मनाचं माझ्याकडे आकर्षण होतं आणि मन म्हणतं मी तुझ्यासाठी आहे आणि मला त्रास होतोय. देह म्हणतो मी तुझ्यासाठी आहे आणि मला त्रास होतोय. मी तुझ्यासाठी राहिलोय इथे आणि आता तू मला सोडून दे, म्हणजे मग मला त्रास नाही होणार. मग याच्यापेक्षा हे बरं आहे की नाही, त्याची आसक्ती कमी करणं हे बरं आहे. शास्त्र आहे हे. ज्याची आसक्ती ठेवाल त्याला त्रास होतो, हे शास्त्र आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल मला द्वेष नाही आणि अनुराग सुद्धा नाही. अनुराग म्हणजे हवं हवंसं वाटणं, द्वेष म्हणजे नको नकोसं वाटणं. या दोन्हीच्या पलीकडे जे काही घडतंय ते स्वीकारलेलं आहे. आणि देह मन बुद्धी ही माझी उपकरणं आहेत. ती कोण आहेत? लेकरं आहेत. त्या लेकरांची काळजी घ्यायची आहे, त्या लेकरांना सांभाळून ठेवायचं आहे. त्यांचे भोग हे आपण भोग घेऊ शकत नाही, कोणी कोणाचे भोग भोगू शकत नाही. त्यांचे जे भोग आहेत त्यावेळी त्यांना अंजारायचं, गोंजारायचं आणि भोगातून उठण्याची त्यांना ताकद द्यायची आहे आपण. आणि त्याचप्रमाणे सुख दुःख चांगलं वाईट ह्याची कधीही तो विरुद्ध गोष्टी आल्या की घृणा करत नाही असं मनुष्य. मानसिक काही प्रतिक्रिया देत नाही. जसं या लहान मुलांना जसं खेळण्यांचं बघा आकर्षण असतं, इतकं आकर्षण, जरा एक सेकंद जरी कोणी घेतलं तरी त्यांना खूप
राग येतो. जर ते खूप रागवू शकले नाहीत, कपॅसिटी नसते, ताकद नसते बिचाऱ्यांची, तर मग ते मोठमोठ्याने रडतात. त्यांना खूप वाईट वाटतं की आपण यांना विरोध करू शकत नाही आहे. लोळतात जमिनीवर. त्यांना खूप राग येतो आणि खूप रडतात ते. कारण काय? त्यांना काय आहे? खेळण्यांचं खूप मोठी किंमत आहे त्यांना. तीच मुलं जर उद्या पुढे मोठी झाली तर काय होतं? ती मुलं म्हणतात खेळणी नको. म्हणजे जे काही मला आनंद हवा आहे तो खेळण्यांनी मिळत नाही. स्पष्ट आहे. खरं म्हणजे या जगातली प्रत्येक गोष्ट घडणारी ही आपल्याला काहीतरी सांगतीये. तीच मुलं मोठी झाल्यावर म्हणतात जे काही मला हवं आहे, म्हणजे मला जो काही आनंद मिळवायचा आहे, तर ही चावीवाली गाडी आणि हे करून यांनी काय मला आनंद मिळत नाही. मला आनंद देणारी खेळणी नाहीत, मला आनंद दुसऱ्या गोष्टींनी मिळणार आहे. जसजसं मनुष्य मोठा होत जातो तसतसं लहानपणाच्या आनंद देणाऱ्या वस्तू त्याची आसक्ती निघून जाते. म्हणजेच तो मॅच्युअर होतो. त्याचप्रमाणे देहाशी आसक्ती करून मला आनंद मिळतो का? ठराविक वयापर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर नाही. तो देह हा काय आहे? खेळणं आहे. ते संसारामध्ये वावरण्यासाठी त्या ह्याला जातो आपण, काय फंक्शनला जातो. घरचंच कोणाचं तरी लग्न आहे, हां, आपल्या फॅमिलीतल्या आपल्या नातेवाईकांचं, खूप सुंदर सुंदर पैठण्या आणि ते अगदी मेकअप आणि छान छान सगळं बिंदी वगैरे लावून जायचं. हां, इतकं सुंदर नटायचं. काय आहे? मेकअप आहे. तो मेकअप केलेला आहे तो त्या दिवसापुरता. तसं हे काय आहे? मी जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप, त्याच्यासाठी या विश्वामध्ये फिरायला मेकअप केलेला आहे. शरीराचा, मनाचा आणखीन चांगला मेकअप केला आहे आणि व्यवस्थित उत्तम आदर्श दिसायला पाहिजे म्हणून बुद्धीचा मेकअप केला आहे. तो मेकअप काढून ठेवायचा आहे आणि माझं खरं स्वरूपच मी होऊन राहायचं आहे का? झोपताना सुद्धा आपल्याला मेकअपच लागतो का काय? तो मेकअप सगळं उतरवायचा आहे. फंक्शनला जातानाच मेकअप करतो, त्याप्रमाणे संसारात वावरतानाच आपण मेकअप केला पाहिजे. तेव्हा फक्त या देहमनबुद्धीची आवश्यकता आहे. झोपताना काय आवश्यकता आहे? उरलेल्या सगळ्या रिकाम्या वेळात रस्त्याने जाताना, प्रवासात असताना, घरात एकटे असताना काय गरज आहे? मेकअप उतरवून ठेवायचा आहे. त्यामुळे आपण या सगळ्या देहमनबुद्धीशी आपण विरक्त होऊ. स्वभावामर्त्यस्य यदन्तकेतत् सर्वेन्द्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वजीवितमल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते. स्वभावामर्त्यस्य यदन्तकेतत्. हे जे भोग आहेत आमचे, हे भोग उद्या राहतील की नाही याची गॅरंटी नाही. आज तर आहेत, पण ते भोग संपतील, भोगून संपतील, न भोगता त्याच्यापासून अलिप्त राहून संपतील. अतिशय सात्विक बुद्धीने आपण निष्काम कर्मयोग केला तरी भोग संपतील.
सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजः. आणि हे जे भोग आहेत ना, जरा म्हणजे काय माहिती का? वृद्ध नाही. जरा म्हणजे काय? क्षीण करणे, क्षीण होणे. मग हे जे भोग आहेत ते सगळ्या इंद्रियांना क्षीण करून टाकतात. जर तेजस्वी तुम्हाला राहायचं असेल तर भोग नाही भोगायचे, भोग भोगायचे नाहीत. म्हणजे भोग भोगायचे नाहीत म्हणजे काय? दुःखाने खूप दुःखी व्हायचं नाही, सुखाने अतिसुखी व्हायचं नाही. फॉरगेट द पास्ट. भूतकाळ विसरा. म्हणजे सुख होणार, दुःख होणार. आपण पाहिलं की हे देहमनबुद्धी हे पंचमहाभूतात्मक आहे. म्हणजे सुखापरी सुख होणार, दुःख आलं की दुःख होणार. पण ते किती वेळानंतर ते हे होतं नाही का? किती वेळानंतर ते डाऊन होतं, याला महत्त्व आहे. हा जो सुखदुःख भोगण्याचा जो मॅप निघतो ना, तो असा नुसता हॉरिझॉन्टल येत राहिला, आडवी रेषा लांबत राहिली, काय उपयोग आहे? सुखदुःख उपभोगण्याचा जो मॅप आहे तो व्हर्टिकली एकदम डाऊन व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आला भोग, गेला खाली जमिनीत, परत तो उगवणारच नाही. इतकं झालं पाहिजे. अपि सर्व जीवितम अल्पम एव. त्यामुळे होतं काय माहिती का? हे जे भोग भोगणं आहे ते आपल्या सगळ्या इंद्रियांना तर क्षीण करतच. पण इंद्रिय क्षीण झाली म्हणजे काय? तुमचं आयुष्य जे आहे ते अल्प नाही का झालं? संपत नाही का आलं? इंद्रिय क्षीण झाली म्हणजे काय? तव एव वाहस्तव नृत्य गीते. आणि म्हणून काय आहे? आपलं वाहन म्हणजे आपला देह हा नृत्यगीत, जीवनाचं नृत्य करण्यासाठी आपल्याजवळ व्यवस्थित राहावा असं वाटत असेल निदान, तर तरी आपण भोग भोगू नये. त्याच्यापासून पटकन अलिप्त होता आलं पाहिजे. इहा मुद्रार्थ फलभोग विरागः. शंकराचार्यांची वैराग्याची परिभाषा की इहलोक आणि परलोक यामध्ये आपल्या कर्मांचं फलस्वरूप जे आपल्याला प्राप्त होतं त्यातून राग निर्माण नाही व्हायला पाहिजे, द्वेष निर्माण व्हायला नाही पाहिजे. याला वैराग्य म्हणायचं. आणि सगळ्या कर्मांना जी फळं दिली जातात ती फळं त्रिगुणात्मक आहेत. म्हणून त्याचा त्याग करायचा. फळाचा त्याग करायचा म्हणजे काय? भुकेचा पण त्याग करायचा? नाही. फळाचा त्याग करायचा म्हणजे भूक लागली म्हणून फळ खायचं, पण फळाच्या कडूपणाचा, फळाच्या गोडपणाचा त्याग करायचा. आणि बाकी कच्चं पिकलं हे तर होतच नाही. फळ पिकल्यावरच मिळतं. आपल्याला कर्माचं फळ हे पिकल्यावरच मिळतं, ते कच्चं नसतं. पण कडू आहे का गोड आहे ते आपल्या कर्मावरच अवलंबून असतं.
ज्ञानाची 4 साधन आहेत. त्याला काय म्हणतात? ज्ञानाचं साधन चतुष्टय. ज्ञान मिळण्यासाठी काय काय अंगी हवंय? आत्मज्ञान, आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी काय काय असायला पाहिजे? ज्ञानाची 4 साधन आहेत. त्याला काय म्हणतात? ज्ञानाचं साधन चतुष्टय. ज्ञान मिळण्यासाठी काय काय अंगी हवंय? आत्मज्ञान, आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी काय काय असायला पाहिजे? सगळ्यात पहिलं विवेक. कशाचा विवेक करायचा? आपण नित्य अनित्याचा विवेक करायचा आहे की हे नित्य आहे का अनित्य आहे? किती काळ टिकणारं आहे? कायम अटिकणारं आहे का हे? आणि जर नसेल तर त्याच्यात लक्ष घालायचं नाही. वैराग्य कुठल्याही अनित्य गोष्टीपासून ताबडतोब दूर व्हायचं. षट संपत्ती, धन, ऐश्वर्य, कीर्ती या संपत्तीपासून त्याचा मोह नको व्हायला आपल्याला. त्याच्यापासून दूर राहायचं आणि मुमुक्षुत्व असायला हवं. मुमुक्षुत्व याचा अर्थ कोणतेही इतर भानगडी मनामध्ये असून चालणार नाही. मुमुक्षुत्व म्हणजे फक्त ईश्वर आणि फक्त ईश्वरच आम्हाला प्राप्त करायचं आहे. दुसरं तिसरं आता काहीही नाही. याला म्हणायचं मुमुक्षुत्व. आता हे 4ही जे शब्द आहेत त्यात मुख्य वैराग्यच आहे. वैराग्याचीच ती 4 रूपं आहेत. विवेक हा सत्य आणि असतचं विभाजन करतो. असत हे खरोखरीच असत आहे हे जेव्हा बुद्धीला पटतं. असत, एका परब्रह्माशिवाय सगळं असत, खरं नाहीये, हे जेव्हा खऱ्या बुद्धीला पटेल आणि ती बुद्धी त्या असतचा असत म्हणून स्वीकार करेल, त्यावेळी आपल्याला सत प्राप्त व्हायची शक्ती अंगात येईल आणि त्याला म्हणतात वैराग्य. हेच पुढे मुमुक्षुत्व प्राप्त होण्यासाठी आपल्या मदतीला येतं. आता पुढे आहे पुढचं प्रकरण. श्रीराम प्रभू या आधी प्रथम त्यांनी लक्ष्मणाला ह्याच्याबद्दल सांगितलं की माया म्हणजे काय. माया म्हणजे काय हे जर जाणलं नाहीस तर ज्ञान तू कशाचं घेणार आहेस. ज्ञानाचं महत्त्व कळूच शकत नाही. मायेमुळे ज्ञानाचं महत्त्व आहे. त्यामुळे माया म्हणजे काय हे प्रथम लक्ष्मणाने कसेही प्रश्न विचारले होते, पण श्रीराम प्रभूंनी मात्र सर्वतः परिपूर्ण असलेलं, माणसाच्या जीवनाला झाकून टाकणारी जी माया आहे त्या मायेचं स्वरूप आधी लक्ष्मणाला समजावून सांगितलं. नंतर त्यांनी ज्ञान म्हणजे काय आणि मग ज्ञान मिळवण्यासाठी कोणती साधनं आहेत प्रमुख. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व असलं पाहिजे. अत्यंत ओढ असली पाहिजे आत्मस्वरूप प्राप्त करण्याची. हे सांगितल्यानंतर आता प्रभूजी म्हणतायत लक्ष्मणजींना की आता 2 गोष्टी नीटपणाने जाणून घ्यायची अत्यंत आवश्यकता आहे. एक म्हणजे ईश्वर म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे जीव कशाला म्हणतात. सगळे जे या माया मोहात पडणारे आहेत,
संसाराच्या सागरात डुबणारे आहेत ते कोण आहेत? तर म्हणे ते आहेत जीव. आणि या जीवांचं अंतिम लक्ष्य काय आहे? कुठे जायचं आहे त्यांना? तर ईश्वराला प्राप्त करणं हे त्यांचं अंतिम लक्ष्य आहे. त्यामुळे ईश्वर आणि जीव यातला फरक आपल्याला जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काय आहे खरं सांगायचं तर म्हटलं तर आपण म्हणतो की संपूर्ण विश्वाला त्या परमात्म्यानी वेढलेलं आहे. संपूर्ण विश्वाला त्या परमात्म्यानी व्यापलेलं आहे. संपूर्ण विश्वाला व्यापून टाकलेलं आहे परमात्म्यानी. मग हे दोन दोन आले कुठून? तर आता ते सांगतात की हे कुठून आले? तर आपण ज्यावेळी 7व्या मजल्यावरून बघतो सगळं काही आपल्याला स्पष्ट दिसतं, पण तळमजल्यावरून बघितलं की कशाच्या तरी आड काहीतरी आलेलं असतं. मग तुम्ही वरून बघितल्यावर हां ते झाडाजवळ ते अमकं आहे, ती शाळा आहे, ते तुम्ही सांगू शकता. परंतु जमिनीवरून सांगू शकत नाही आपण या खुणा. म्हणजे सगळं कसं क्लिअर दिसतं. म्हणजे आपली दृष्टी जितकी उंचावेल तितकं काय होतं, दृष्टी जेवढी उंचावलेली आहे तर उच्च दृष्टीमुळे आपल्याला सगळं कसं स्पष्ट दिसतं. उच्च दृष्टीनी परमश्रेष्ठ विचारांनी जर सांगितलं तर मात्र सगळीकडे चैतन्याशिवाय काहीही नाही. पण सामान्य जीवाला ईश्वर हा लागतो की नाही तरीसुद्धा. म्हणजे काय आहे इथे थोडक्यात सांगायचं सामान्य भाषेत म्हणजे सगुण ईश्वर आपल्याला लागतो. आपल्याला एक आधार लागतो मनाला. हां, आणि म्हणून तो मानवानेच तो ईश्वर बनवलेला आहे. आता तळमजल्यावरून बघितलं तर एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे. पण 7व्या मजल्यावर बघितलं तर नाही हो, जीव आणि ईश्वर दोन्ही चैतन्यच आहेत. दोन्हीही चैतन्य आहेत, भेद नाहीच आहे. एक लक्षात घ्या, आईला जी 2-3 मुलं असतात, एक खूप हुशार, एक व्यवहारात हुशार, एक बुद्धीने हुशार, अभ्यासात हुशार, आणि एक अभ्यासात मंद आणि खेळात हुशार. आईला सगळी मुलं अतिशय गोड वाटतात. हा बबड्या किती छान खेळतो, हा माझा मुलगा व्यवहारात किती हुशार आहे, त्याला कोणी मागे टाकू शकणार नाही. आणि हा केवढा बुद्धिप्रामाण्य आहे, केवढा हुशार, एक पाठी येतो. म्हणजे सगळे कसे आईला समान, सगळं परब्रह्मा समान दिसतं आईला. आईची दृष्टीच आपल्या मुलांच्या बाबतीत एवढी उंचावलेली असते. परक्याच्या मुलांच्या बाबतीत तो भेद लगेच दिसेल, हा असा आहे तो तसा आहे. पण स्वतःच्या मुलांच्या बाबतीत काहीही तिला भेद जाणवत नाही. सगळी मुलं उच्च वाटतात. त्याप्रमाणे अत्यंत उच्च दृष्टीने जर आपण बघितलं तर या विश्वामध्ये सगळं 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 चैतन्याने व्यापलेलं आहे. परंतु जर खालच्या दृष्टीने अज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर ईश्वर आणि जीव हे वेगळे आहेत. पण काही का असेना आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत त्या प्लॅटफॉर्मवरचे कन्सेप्ट बघून घेणं आम्हाला आवश्यक आहे. तुम्ही 8व्या प्लॅटफॉर्मवर
मॅगझिनचं दुकान कुठे आहे आणि चौकशीचं ते ऑफिस कुठे आहे किंवा तिकीट विक्रीचं हे कुठे आहे, हे तुम्ही 8व्या प्लॅटफॉर्मवरचं विचारत असाल तर काय उपयोग. 8व्या प्लॅटफॉर्मवर आम्ही जाणार नाही आहोत. आम्ही पहिल्या प्लॅटफॉर्मवर आहोत. त्या प्लॅटफॉर्मवरचं सगळं 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 आम्हाला माहीत असलं पाहिजे. कुठे काय आहे, किती अंतर गेल्यावर काय आहे, कोणत्या दिशेला काय आहे. म्हणून आज आम्ही जिथे आहोत त्या पातळीवर ईश्वर आणि जीव हे 2 गोष्टी आहेत. आणि म्हणून ईश्वर म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय हे आम्हाला समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जड आणि चेतन सृष्टी ही परमात्म्याने रचलेली आहे आणि परमात्मा जड आणि चेतन सृष्टीवर कार्य करतो. आणि हा जो परमात्मा आहे त्याला परमात्मा न म्हणता त्याला ईश्वर म्हणतात. कारण ईश्वराने चैतन्याने स्वतःपासून एक शक्ती निर्माण केली आणि त्या शक्तीपासून जो ईश्वर तयार झालेला आहे त्या ईश्वराने काय केलं, त्या ईश्वराने एक माया निर्माण केलेली आहे. त्या मायेचा स्वामी आहे. म्हणजे तो निर्माण त्याने केली म्हणजे तो मायेचा स्वामी आहे. आणि ही माया त्याने निर्माण केली. मायेचा स्वामी म्हणजे मायापती तो आहे. त्यांनी जड आणि चेतन सृष्टी निर्माण केली. आणि मग या मायेचा स्वामी आहे ईश्वर आणि मायेचा अधीन होणारा आहे जीव. मायेचा मोह करणारा जीव आणि माया तयार करणारा ईश्वर. माया ईसन आपु कहू ज्ञान कहियसो जीव बंद मोक्ष प्रद सर्व पर माया प्रेरक शिव. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. बोलो वैष्णव संतन की जय. माया ईसन आप कहूँ. माया ईश्वर माया जे आहे ती ईश्वर आणि आपण स्वतःला जाणत नाही. हा जो जीव आहे ना हा मायेमुळे स्वतःला जाणत नाही. तो ईश्वर काय करतो या मायेद्वारा. सगळ्याचाच विचार करा तुम्ही. म्हणूनच असं म्हटलंय की हा संसार आहे ना हा परमार्थ प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याला फारच वरची दृष्टी, फारच सखोल अभ्यास पाहिजे. म्हणजे काय, आपण म्हटलं होतं ना कालच्या ह्याच्यामध्ये की कर्म हे आपल्याला काय करतात, या सृष्टीतलं सगळं मिळवून पण देतात. पण कर्म जर निष्काम केली तर परमार्थ पण प्राप्त करून देतात. त्याप्रमाणे माया आहे. मायाच आपल्याला, ईश्वराची एवढी ताकद आहे की तो मायेच्या द्वारेच आपल्याला बंधनात टाकतो. आणि तुम्हाला उठून उभं राहायची पुढे ताकद असेल तर ही मायाच तुम्हाला जागृत करून तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊ शकते. की ह्याच्यामध्ये जी स्थित्यंतरसारखे बदल दिसत आहेत, हे बदल जे होत आहेत ही माया आहे सगळी. आणि ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जे आहे ते परब्रह्म आहे, ते आपल्याला तारून नेणार आहे. त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद
विचार, प्रेरणाशक्ती हे सगळं आपल्याला मायाच देत असते. माया प्रेरक सीव, मायाच आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा प्राप्त करून देते. तर आता ईश्वर आणि जीव ह्या ज्या दोन गोष्टी आहेत यांच्या संकल्पना आपण पुढच्या पाठामध्ये जास्तीत जास्त स्पष्ट करून घेणार आहोत पुढच्या रविवारी. पवन तनय संकट हरन मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.